आज ठरला होता पनीर बिर्याणीचा बेत. आता त्यासाठीच ना मग मी तयारी लागली होती. छान असं पनीर कट करून घेतलं होतं आणि सगळे ना पनीर मसाला, अंबारी पावडर, धना पावडर, जिरा पावडर, मीठ, हळद सगळं लावून ना मॅरिनेट करायला ठेवलं होतं. आणि एकीकडे ना मग मी इकडं कांदा तळून घेतला होता आणि नंतर जे मॅरिनेट करून पनीर ठेवलं होतं ना तेच फ्राय करून घेतलं होतं. आणि एवढ्या सगळ्या गोंधळात ना झालं काय तर मी तांदूळ भिजायलाच टाकायला विसरले. पहिला तर मी तांदूळ भिजायला टाकला आणि पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी गरम होतच तोपर्यंत ना मी आलं लसूणची पेस्ट वगैरे काढून घेतली होती आणि आपल्याला यासाठी ना एकदम फ्रेश असं दही घ्यायचंय बरं का. आणि नंतर मी लागले होते पुढच्या तयारीला. आता ना अगोदर ते कांदा छान असा तळून घेतला आणि नंतर ना टोमॅटोची प्युरी टाकली. आता त्यातच ना अंबारी पावडर, हळद, पनीर मसाला, बिर्याणी मसाला हे सगळं टाकलं होतं. आणि नंतर ना फ्रेश दही टाकलं. आता दही टाकताना ना आपल्याला अगोदर 1-2 मिनिटं ना गॅस एकदम लो फ्लेमवरती ठेवायचा. कारण त्याने काय होतं दही अगोदर फाटत नाही आणि नंतर ना तांदूळ आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे. तर छान असे सगळे मसाले टाकून ना एक 5-6 मिनिटासाठी ना मी झाकून ठेवलं होतं. तर आपली बिर्याणी एक नंबर झाली होती बरं का. आणि चला तर मग बाय. असाच संपवला आजचा दिवस.